विद्यार्थ्यांनो सप्रेम नमस्कार. ज्ञानवान दानिशकेटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपण सर्वांचे स्वागत करतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरवठा निरीक्षक ही जी परीक्षा 26 तारखेपासून सुरू होणार आहेत याकरिता महत्त्वपूर्ण असे 100 प्रश्न बघणार आहोत. तर हा लेक्चर क्रमांक 4 आहे. ऑलरेडी आपण 3 व्हिडिओ अपलोड केले ज्यामध्ये 300 प्रश्नांचा सराव आपण या ठिकाणी करून घेतला आहे. तर आजच्या व्हिडिओला सुरू करायचं आहे. त्यापूर्वी लक्षात घ्या, आपल्याला सामान्य ज्ञान याकरिता जर महत्त्वपूर्ण प्रश्न पाहिजे असेल परीक्षेकरिता तर आपण परचेस करू शकता. यामध्ये 4200 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. PDF स्वरूपात मटेरियल भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. तसेच पुरवठा निरीक्षक याकरिता आपण 110 सराव प्रश्नपत्रिका डिझाईन केल्या आहेत. यामध्ये एकूण 4000 प्लस प्रश्न आहेत. प्राईज आहे 199. प्रत्येक टेस्टमध्ये किती प्रश्न आहेत या ठिकाणी आपण दिलेले आहेत. 10 फुल लेंथ टेस्ट देखील भेटतील. पाठीमागे परीक्षेत विचारलेले प्रश्न देखील तुम्हाला यामध्ये भेटणार आहेत. परचेस करण्याकरिता सेम क्रमांकावर व्हॉट्सअप करा. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. कोणते राज्य हे पवन ऊर्जेत अग्रेसर आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. तामिळनाडू हे राज्य पवन ऊर्जेत अग्रेसर आहे. मांगी तुंगी शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक बी. नाशिक जिल्ह्यात मांगी तुंगी शिखर आहे. महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व कोणता जिल्हा करतो? तर ऑप्शन क्रमांक सी. कोल्हापूर हा जिल्हा महाराष्ट्रात वार्षिक पर्जन्याचे वितरणाचे प्रतिनिधित्व करतो. खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी. येरळा. राजस्थानातील डॅडॅश हे शहर वाळूच्या नैसर्गिक टेकड्यांसाठी व मरुभूमी उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए. जैसलमेर. पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. काशीनाथराव वैद्य या व्यक्तीचा कोल्हापूर संस्थानाशी संबंध नव्हता. पुणे जिल्ह्यास किती जिल्ह्याच्या सीमा लागून आहेत? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. 5 जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत. भारताचा सुमारे 1.5% भूभाग शेती लागवडीखाली आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. 33 ते 60% भूभाग शेती लागवडीखाली आहे. धर्मशाळा हा जिल्हा कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे हिमाचल प्रदेश या राज्यात आहे. भारताद्वारे बांगलादेशला भाडेपट्टी दिलेला 3 बिघा डॅडॅशचा भाग होता. तर राईट आन्सर आहे पश्चिम बंगालचा भाग होता. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब. लॉर्ड डलहौसी यांनी विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. चौरी चौरा हिंसाचाराची घटना कधी घडली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. 1922 मध्ये चौरी चौरा हिंसाचाराची घटना घडली. डॅडॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब. वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणतात. इसवी सन 1962 मध्ये भारत चीन युद्धाच्या पार्श्वभूमीवर FK कृष्ण मेनन या तत्कालीन संरक्षण मंत्र्याच्या जागी डॅडॅश या महाराष्ट्रातील तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली गेली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. यशवंतराव चव्हाण यांची तत्कालीन मुख्यमंत्र्यांची नेमणूक केली गेली. 6 जून 1674 मध्ये रायगड येथील शिवाजींच्या राज्याभिषेक सोहळ्याचे पौरोहित्य डॅडॅश यांनी केले. राईट आन्सर आहे गागा भट्ट यांनी. उलर सरोवर डॅडॅशमध्ये स्थित आहे. तर उलर सरोवर हे काश्मीरमध्ये स्थित आहे. खालीलपैकी कोणता पदार्थ धातू सदृश्य आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी. बोरॉन हा जो धातू पदार्थ आहे तो धातू सदृश्य आहे.
खालीलपैकी कोणत्या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, उल्हास या नदीचा समावेश मध्य कोकणात होत नाही. एल्फिन्स्टनने सुरू केलेली जमीन महसूल निश्चितीची पद्धत म्हणजे डॅडॅश यांचा समन्वय होता. राईट आन्सर आहे मोजेवारी, कायमधारा आणि रयतवारी यांचा विद्यार्थी मित्रांनो समन्वय होता. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाला प्राप्त झालेला न्यायिक पुनर्विलोकनाचा अधिकार कोणत्या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे? राईट आन्सर आहे अमेरिका या देशाच्या संविधानाच्या आधारावर घेतला आहे. संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार कोण होते? तर B.N. राव हे संविधान सभेचे कायदेविषयक सल्लागार होते. भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर J.B. कृपलानी हे भारतीय संविधान सभेतील मूलभूत हक्कांच्या उपसमितीचे अध्यक्ष होते. 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? तर ती आहे प्रांतिक स्वायत्ता. चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? तर 1942मध्ये चले जाव चळवळ सुरू झाली. सर्वात मोठा ग्रह कोणता? तर गुरु हा सर्वात मोठा ग्रह आहे. गौताळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहेत पुणे, सांगली, औरंगाबाद की जळगाव. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद जिल्ह्यात गौताळा अभयारण्य आहे. नेक्स्ट, टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, यवतमाळ जिल्ह्यात टिपेश्वर अभयारण्य आहे. नेक्स्ट, इसापूर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, यवतमाळ जिल्ह्यात इसापूर अभयारण्य आहे. नेक्स्ट, मेळघाट अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, अमरावती जिल्ह्यात मेळघाट अभयारण्य आहे. तेहेरी धरण कोणत्या राज्यात आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, उत्तराखंड राज्यामध्ये तेहेरी धरण आहे. भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या किती? तर भारतात जैव भौगोलिक क्षेत्राची संख्या आहे ऑप्शन क्रमांक ए 10. कर्नाटकचा राज्यप्राणी कोणता आहे? तर हत्ती हा कर्नाटकचा राज्यप्राणी आहे. केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक ए, निलगिरी ताहर याकरिता केरळमधील एराविकुलम राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक सी, औरंगाबाद म्हणजे छत्रपती संभाजीनगर हा मराठवाड्यातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. टिळकांनी खालीलपैकी कोणते पुस्तक लिहिले नाही? तर ऑप्शन क्रमांक ब, ईस्टर्न प्रॉब्लेम हे जे पुस्तक आहे ते टिळकांनी लिहिले नाही. खालीलपैकी कोण होम रूल चळवळीशी संबंधित होते? तर ऑप्शन क्रमांक एक, ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक हे होम रूल चळवळीशी संबंधित होते. इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936मध्ये कोठे भरले होते? तर ऑप्शन क्रमांक क, फैजपूर या ठिकाणी इंडियन नॅशनल काँग्रेसचे अधिवेशन 1936मध्ये भरले होते. महाराष्ट्रावर पहिल्यांदा कोणत्या सुलतानाने आक्रमण केले? तर ऑप्शन क्रमांक ड, अल्लाउद्दीन खिलजी योग्य उत्तर आहे. महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद पूर्वीचे खडकी हे शहर कोणी वसविले? तर ऑप्शन क्रमांक ब, मलिक अंबर यांनी महाराष्ट्रातील सध्याचे औरंगाबाद आणि पूर्वीचे खडकी हे शहर वसविले. पाणी साठ्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते? तर ऑप्शन क्रमांक डी, उजनी हे पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे.
खालीलपैकी कोणती कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही? तर ऑप्शन क्रमांक डी, येरळा ही कृष्णा नदीच्या उजव्या तीरावरील उपनदी नाही. ज्ञान प्रसारक सभा ही संघटना कोणी विकसित केली? तर ऑप्शन क्रमांक बी, डॉक्टर भाऊदाजी लाड यांनी ज्ञान प्रसारक सभा ही संघटना विकसित केली. संत ल्युबिन कोण होते? तर संत ल्युबिन हे नाना फडणवीसांनी सत्कार केलेले फ्रेंच दूत होते. जुलै 1812 मध्ये जहागीरदार आणि एल्फिन्स्टन यांच्यात कोणता तह झाला होता? तर ऑप्शन क्रमांक डी, पंढरपूरचा तह झाला होता. मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान कोणता घाट आहे? तर मध्य व दक्षिण सह्याद्री यांच्या दरम्यान ऑप्शन क्रमांक डी, पाला घाट आहे. सन 1665 मध्ये पुरंदरचा तह कोणामध्ये झाला? तर सन 1665 मध्ये पुरंदरचा तह हा शिवाजी महाराज आणि जयसिंग राजा यांच्यामध्ये झाला. शिवाजी महाराजांच्या काळात कोणामार्फत राज्यकारभार चालत असे? अगदी सोपा प्रश्न आहे. तर शिवाजी महाराजांच्या काळात अष्टप्रधान मंडळ यांच्यामार्फत राज्यकारभार चालत असे. भगतसिंह राजगुरू यांच्यासोबत फाशी दिलेल्या क्रांतिकारकाचे नाव काय आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, सुखदेव. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जपानी रेडिओवरून संदेश देताना डॅडॅश ही घोषणा दिली. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, चलो दिल्ली ही घोषणा दिली. 1 ऑक्टोबर 1949 रोजी डॅडॅश यांच्या नेतृत्वाखाली चीनमध्ये साम्यवादी प्रजासत्ताक स्थापन झाले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क, माओ से तुंग. जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना केव्हा घडून आली? ऑप्शन काळजीपूर्वक बघा. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 4, 13 एप्रिल 1919ला जालियनवाला बाग हत्याकांड ही घटना घडून आली. नेक्स्ट, पंचायत समितीचा सचिव म्हणून कोण काम पाहतो? अगदी सोपा प्रश्न आहे. पंचायत समितीचा सचिव म्हणून गट विकास अधिकारी हे काम बघतात. ग्रामपंचायतीचा सचिव हे ग्रामसेवक असतात. तसेच नगर परिषदेचे सचिव हे मुख्याधिकारी असतात. नेक्स्ट, उज्ज्वला योजना ही भारत सरकारची योजना कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, LPG गॅसशी संबंधित आहे. नेक्स्ट, पहिली पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1951 मध्ये पहिली पंचवार्षिक योजना सुरू झाली. नेक्स्ट, भारतामध्ये मतदानाचा हक्क व वयाच्या कितव्या वर्षापर्यंत प्राप्त होतो? तर राईट आन्सर आहे वय वर्ष 18. नेक्स्ट, डॅडॅश हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए, जोग हा जो धबधबा आहे तो भारतातील सर्वात उंच धबधबा आहे. नेक्स्ट, नर्मदा व महानदीमध्ये खालीलपैकी कोणत्या रांगा जलविभाजक आहेत? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 3, फक्त मैकल या ज्या आहेत त्या जलविभाजक आहे. नेक्स्ट, सिलेमिनाइट हे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात? राईट आन्सर आहे गोंदिया. नेक्स्ट, महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी प्रणाली कोणती आहे? तर राईट आन्सर आहे गोदावरीची जी नदी प्रणाली आहे ती महाराष्ट्रातील सर्वात मोठी आहे. नेक्स्ट, फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोल्हापूर पणजी या मार्गातून जातो. नेक्स्ट, महात्मा गांधीजींच्या मते शिक्षणाचे डॅडॅश माध्यम असावे?
तर राईट आन्सर आहे मातृभाषा हे माध्यम असलं पाहिजे. नेक्स्ट, मोर्ले मिंटू सुधारणा कायदा डॅडेशमध्ये पास झाला. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक अ. इसवी सन 1909 मोर्ले मिंटू सुधारणा कायदा पास झाला. नेक्स्ट, डॅडेश यांनी इसवी सन 1909 नाशिकचे कलेक्टर जॅक्सन यांचा वध केला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब. अनंत कान्हेरे. नेक्स्ट, सरदार वल्लभभाई पटेलांनी कोणता सत्याग्रह केला. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ग. बारडोलीचा सत्याग्रह. नेक्स्ट, सर सय्यद अहमद खान यांनी डॅडेश येथे शिक्षण संस्था स्थापन केली. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड. अलीगड या ठिकाणी. नेक्स्ट, भारतातील खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बन मुक्त राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 हिमाचल प्रदेश. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या पर्वतरांगा जगातील एक प्रमुख जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे. राईट आन्सर आहे पश्चिम घाट. नेक्स्ट, ओझोन छिद्र सर्वप्रथम खालीलपैकी कोणत्या वर्षी आढळले. राईट आन्सर आहे 1985 साली आढळले. नेक्स्ट, योजना अवकाश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वार्षिक योजना डॅडेश या काळात राबविल्या गेल्या. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक 2 1966 ते 69 या काळात राबविल्या गेल्या. नेक्स्ट, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे व्यतिरिक्त कोणत्या दलित नेत्याला भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळात स्थान मिळाले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. बाबू जगजीवन दास. नेक्स्ट, कोल्हापूर स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष कोण होते. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ब. भास्करराव जाधव. नेक्स्ट, रयतवार महसूल पद्धतीत डॅडेश. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ड. लॉर्ड एल्फिन्स्टनने ही पद्धत मुंबई प्रांतात लागू केली. नेक्स्ट, दिल्ली येथे लॉर्ड होर्डिंग्जवर बॉम्ब फेकण्यास कोणत्या क्रांतिकारकाचा हात होता. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. रासबिहारी बोस. नेक्स्ट, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला नेमण्यात आले. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक क. माउंट बॅटन. नेक्स्ट, एडशी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी. उस्मानाबाद, ज्याला आता धाराशिव या नावाने ओळखले जाते. भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते. राईट आन्सर आहे दादाभाई नौरोजी. भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आले आहे. राईट आन्सर आहे म्हैसूर या ठिकाणी. आणि म्हैसूर हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे खाली कमेंट करा. भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोणाला देण्यात आला होता. राईट आन्सर आहे सी. राजगोपालाचारी. हॉकी या खेळाच्या संघामध्ये एकूण किती खेळाडू असतात. राईट आन्सर आहे एकूण 11. 1857च्या उठावाच्या वेळी कानपूरचे नेतृत्व कोणी केले. राईट आन्सर आहे नानासाहेब पेशवे. भारतातील सर्वात लांब हिराकोड धरण कोणत्या राज्यात आहे. राईट आन्सर आहे ओडिसा या ठिकाणी. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो. राईट आन्सर आहे भंडारा, नागपूर आणि गोंदिया या जिल्ह्यामध्ये क्रोमाइट धातू प्रामुख्याने आढळतो. भारतातून विदेशात सर्वात जास्त केळीची निर्यात करणारे राज्य डॅडेश आहे. राईट आन्सर आहे मध्य प्रदेश. ऑप्शन क्रमांक 3 महाराष्ट्र हे राईट आन्सर आहे. देशातील सर्वात पहिले मातीचे धरण गणले जाणारे गंगापूर धरण खालीलपैकी कोणत्या शहराजवळ आहे. राईट आन्सर आहे नाशिक. खालीलपैकी कोणास स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हटले जाते. राईट आन्सर आहे लॉर्ड रिपन. झिरो बजेट शेतीचे जनक म्हणून डॅडेश यांना ओळखले जाते.
राईट आन्सर आहे डॉक्टर सुभाष पाळेकर. महाराष्ट्रात सर्वात जास्त आदिवासी लोकसंख्या असणारा जिल्हा कोणता? राईट आन्सर आहे नंदुरबार. चले जाव ही चळवळ कोणत्या वर्षी सुरू झाली? राईट आन्सर आहे 1942 चले जाव ही चळवळ सुरू झाली आहे. खालीलपैकी कोणते जीवनसत्व निकोप दृष्टीसाठी आवश्यक आहे? राईट आन्सर आहे अ जीवनसत्व. चादरींच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते? राईट आन्सर आहे सोलापूर. राज्यघटनेमधील कोणते कलम घटना दुरुस्तीशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे कलम 368. खालीलपैकी कोणता राष्ट्रीय महामार्ग राज्यातील सर्वाधिक लांबीचा राष्ट्रीय महामार्ग आहे? राईट आन्सर आहे धुळे कोलकाता. भारताने अंतराळात सोडलेला पहिला कृत्रिम उपग्रह कोणता? राईट आन्सर आहे आर्यभट्ट. कावीळ हा रोग कोणत्या मानवी अवयवांशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे यकृत. माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? राईट आन्सर आहे रायगड. शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते? राईट आन्सर आहे जिल्हा बँक. लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? राईट आन्सर आहे पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. जाट जाटीन हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे? राईट आन्सर आहे बिहार. पावसाच्या प्रदेशात खालीलपैकी कोणती मृदा सापडते? राईट आन्सर आहे जांभी मृदा. स्टॅच्यू ऑफ वननेस या पुतळ्याची उंची किती फूट आहे? राईट आन्सर आहे 108 फूट. तसेच विद्यार्थी मित्रांनो, आपणाला सामान्य ज्ञान याकरिता एकूण 4200 प्लस प्रश्न पाहिजे असेल तर आपण परचेस करू शकतात. प्राईज आहे फक्त 99 रुपये. यामध्ये राज्यघटना, इतिहास, भूगोल, समाजसुधारक, अर्थव्यवस्था आणि मिक्स सामान्य ज्ञान याचे प्रश्न तुम्हाला भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. त्याच पद्धतीने आपणाकडे परीक्षा अतिमहत्त्वाच्या PDF आहेत. ज्या पद्धतीने परीक्षेत प्रश्न विचारले जातात ते सर्व टॉपिक यामध्ये आपण कव्हर केले आहेत. बाकी डिटेल आपल्या स्क्रीनवर आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच चालू घडामोडींचे प्रश्न देखील आपल्याकडे आहेत. जून 2022 ते डिसेंबर 2023 तसेच अपकमिंग जानेवारी फेब्रुवारी हे जे मंथ आहेत त्याचे देखील चालू घडामोडी यामध्ये तुम्हाला ॲड करून भेटतील. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती देखील आपण या ठिकाणी दिली आहेत. प्राईज आहे फक्त 99 रुपये. तसेच मराठी व्याकरण याकरता देखील विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक आपल्याकडे आहेत. यामध्ये तुम्हाला टॉपिक वाईज तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो प्रश्न बघायला भेटतील. एकूण 31 टॉपिक आहेत. प्रत्येक टॉपिकमध्ये 15 क्वेश्चन आहेत, 30 मार्क. तसेच मिक्स्ड 40 टेस्ट आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1800 प्लस प्रश्न 129 रुपयामध्ये भेटतील. तसेच ॲप्टिट्यूडचे देखील क्वेश्चन बँक आहेत. यामध्ये अंकगणित या टॉपिकवर 15 तुम्हाला टॉपिक भेटतील. बुद्धिमत्ता चाचणी एकूण 10 टॉपिक. तसेच हँड रिटन क्वेश्चन आहेत, ऑनलाईन टेस्ट आहेत. असे एकूण 1300 प्लस प्रश्न तुम्ही 129 रुपयामध्ये परचेस करू शकता. तसेच इंग्लिशचे देखील क्वेश्चन बँक आहे. यामध्ये तुम्हाला चॅप्टर वाईज क्वेश्चन सेट, ऑनलाईन टेस्ट असे एकूण 1100 प्लस प्रश्न भेटतील. प्राईज आहे फक्त 129 रुपये. त्यासोबत आपल्याला ऑनलाईन टेस्ट जर पाहिजे असेल तर आपल्याकडे मराठी 32, सामान्य ज्ञान 30, इंग्लिश 21 आणि बुद्धिमत्ता 20 असे एकूण 130 टेस्ट आहेत. प्राईज आहे फक्त 249. या ज्या सर्व टेस्ट आहेत तुम्ही त्या गुगल क्रोमद्वारे देऊ शकतात. प्रत्येक टेस्टमध्ये टायमर दिला आहे. टेस्ट सबमिट केल्यावर तुम्हाला मार्क आणि योग्य उत्तर कळेल. PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकतात. मल्टिपल अटेम्प्ट आहेत. प्रत्येक टेस्टमध्ये 10 प्रश्न आहेत, 15 मिनिटे वेळ आहे. त्यासोबत आपल्याला सराव प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर त्या देखील आपल्याकडे आहेत. यामध्ये 110 सराव प्रश्नपत्रिका आहेत. त्यासोबत 10 फुल लेंथ टेस्ट, पाठीमागील परीक्षेत विचारलेल्या प्रश्नपत्रिका असे एकूण 4000 प्लस प्रश्न तुम्हाला भेटतील. प्राईज आहे फक्त 199 रुपये. प्रत्येक सराव प्रश्नपत्रिकेमध्ये मराठी, इंग्लिश, सामान्य, बुद्धिमत्ता यांचा समावेश आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सर्व PDFचा गुगल ड्राईव्ह ॲक्सेस विद्यार्थी मित्रांनो भेटेल. परचेस करण्याकरिता आपण 93 56 25 60 34 यावर व्हॉट्सअप करा. व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.